काळूराम चौधरी हे महाराष्ट्रभर म्हणजे क्वचित माहीत होते. परंतु निवडणूक जिंकल्यानंतर अनेक बातम्या आल्या, मोठमोठ्या नॅशनल टी व्हीला तुमच्या दाखवलं गेलं की 30 वर्षाचा संघर्ष आणि आज त्या संघर्षाला यश आलं. हे काय होतं म्हणजे 30 वर्ष तुम्ही संघर्ष केला? हं. मी सर्वसामान्य लोकांसाठी माझ्यावरती 30 केसेस कोर्टात केल्यात पवारांनी. मला 3-3 वेळा तडीपार करण्यात आलं 5-5 जिल्ह्यातून. पहिली तडीपारी तर माझ्यावरती केली तर त्या हत्ती काढला, भिंतीवरती हत्ती काढला, त्याच्या गुन्हे दाखल केले नगर परिषदेने आणि मला 5 जिल्ह्यातून तडीपार. परंतु बहीण मायावतीजींनी म्हणजे परम आदरणीय बहीणजींनी मला जाऊ दिलं नाही किंवा तडपारी होऊ दिली नाही, हा विषय वेगळा आहे. परंतु तो दिला मला मला माझ्या कुटुंबियांना प्रचंड असा त्रास झाला. परंतु महापुरुषांचा त्याग माझ्यासमोर होता, माझ्या कुटुंबासमोर होता. आणि मी महापुरुषांच्या जर महापुरुषांना त्रास झाला असेल तर ते गृहीत धरलं की आपल्याला पण होणार आहे. आणि तो हे करत करत लढाई लढत आलो, सर्वसामान्यांचा आवाज उठवत आलो. हे करत असताना मला तर पूर्वी आलं नाही. परंतु माझी लेक ज्यावेळी 21 वर्षाची झाली त्यावेळी समाजाने माझ्या लेकीला स्वीकारलं, माझ्या संघर्षाला साथ दिली आणि संघर्ष बी स्वीकारला. ज्या 21 तारखेला बारामतीतला प्रत्येक वंचित घटक त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. खरं तर बारामतीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आनंद होतोय. हो, महाराष्ट्रातल्या समाजाला एक चेतना मिळालेली आहे ह्या विजयाने, की जर पवाराच्या बारामतीत हे होऊ शकतं तर महाराष्ट्रात होऊ शकत हे. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी ते आपल्याला ऑलरेडी दाखवलं होतं. खरं तर माझ्या आईबाबाची चुकी आहे, ज्यांनी कांशीराम साहेबांनी बहीणजींना स्वीकारलं नाही. माझ्या बापाने जर कांशीराम साहेबांना आणि बहीणजींना स्वीकारलं असतं तर कदाचित माझी पोरगी मी नगर परिषदेपेक्षा देशाच्या संसदेत पाठवली असती, जर माझ्या बापाने माझा बाप नालायक नसता तर. म्हणजे माझ्या बापाने कांशीराम साहेबांना स्वीकारलं नाही, बहीणजींना स्वीकारलं नाही. त्याचं नुकसान जे ती आमचंच झालं. परंतु मी ती दुरुस्त केलं आणि ठीक आहे, आता 30 वर्षांनी का होईना 21 वर्षाची बहीण कुमारी मायावतीजींचा उदय ज्यावेळी झाला त्यांचं वय पण 21 होतं. आणि माझी मुलगी बी आज 21व्या वर्षी नगर परिषदेच्या सभागृहात समाजाने बहुजन समाजाने पाठवलेली आहे. तर देशाच्या आंबेडकरी राजकारणाची पुनरावृत्ती बारामतीच्या ह्या गडातून, पवार पाटलांच्या गडातून सुरू झालेले. हा धंदा होता. आता दिल्लीचं लाल किल्ल्यावर निळा झेंडा फडकावल्याशिवाय थांबणार नाही. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आता तुम्ही बारामतीत नगराध्यक्षपदासाठी 2 नंबरची मतं घेतली, तुमची मुलगी नगरसेवक झाली आणि आता आम्ही बघतोय की तुमच्याकडं रांगा लागल्यात तुमचं अभिनंदन करण्यासाठी. इकडं पुष्पहारांचा इकडं दाखवा, इकडं किती पुष्पहार आले. तर मला नाही वाटत एखादा कोण अधिकारी झाला त्याला अभिनंदन करण्यासाठी एवढे लोक येतील, एवढं पुष्पगुच्छ येतील किंवा नगराध्यक्षाला येतील. हे काय प्रेम तुमच्या लोकांना? हा रमाईचा त्याग आहे. हां, रमाईनी 4-4 लेकरं मारलेले आहेत, त्याचा त्यागाचं हे सगळे त्या त्या मुख्य लोकांचा प्रतिनिधित्व सगळ्या बारामतीकरांची माझी लेख आहे. आणि माझी लेख एका प्रभागाची नाही, संपूर्ण बारामतीचं काम करेल. मला जरी बारामतीकरांनी 2 नंबरची मतं दिली असतील तर ठीक आहे, मी तो माझा पराभव स्वीकारलेला आहे. मलिदा गँगचा नगराध्यक्ष आतमध्ये बसेल. सर्वसामान्य बारामतीकरांच्या मनातला अध्यक्ष काळूराम चौधरी नगर परिषदेच्या बाहेर झाडाखाली टेबल आणि खुर्ची टाकून बोर्ड लावून बसणार आहे. मी सर्वसामान्यांचा अध्यक्ष आहे म्हणून ते करीन. मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की ही निवडणुकीत तुम्ही जे मीडियावर बोलता ते मी सगळं ऐकलं आणि मला असं वाटतं की तुमच्यामुळं आमच्यासारख्या तरुण पोरांच्या मनात विचार आला की आपणही राजकारण करू शकतो, आपणही लढू शकतो. हे तुमच्यामुळं समजलं आणि तुम्ही जे बोलला होता की नगरसेवक, आमदारकी, खासदारकी हे आम्ही वाटून घेतलेलं आहे, हे एकदा सांगा. हो, पण नगराध्यक्षपद दलिताला, आमदारकी माळी आणि वंजारी बांधव आहेत, त्यांची संख्या बारामतीमध्ये ओबीसीतले आहेत आणि त्यांना द्यायचं.
आणि खासदारकी धनगर समाजाने लढवायची ही वाटणी झालेली आहे. याच्यात आता मी आता ह्या वेळेस नगराध्यक्ष मी होतो, पुढच्या वेळेस जर ओबीसी असेल तर मग आमचा कुंभार बांधव आहे, आमचा सोनार आहे, आमचा शिंपी आहे, आमचा कायकाडी बांधव आहे, आमचा कोलाटी बांधव आहे, वडारे आहे. यांना पण म्हणजे मी दलितालाच घेणार नाही, यांना पण नगराध्यक्षाच्या ह्याच्यात ह्या छोट्या छोट्या जातींना घेऊन हे जे सामाजिक समीकरण आहे हे तयार करून म्हणजे बनवून फुले शाहू आंबेडकरांच्या मानवतावादी विचारधारेवरती बारामतीला तयार करून आम्ही पुढे बी वाटचाल करत राहणार आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदेला बी दाखवू आपण त्यांना विरोधकांना. नक्कीच. तर हाके सरांनी तुम्हाला फोन केला निवडणूक म्हणजे निकाल लागल्यानंतर, प्रचारात देखील ते पूर्णपणे तुमच्या होते सोबत, काय सांगा? हो, आम्ही बरोबरच ही लढाई बाबासाहेबांनी ओबीसीसाठी खस्ता खाल्लेले आहेत. राजीनामा बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेबाची लेकरं जी मेल्यात त्याच्यात ओबीसीसाठी बी मेल्यात ना. बाबासाहेबाच्या लेकराला 2 पैशाचं इंजेक्शन नाही भेटलं, काही दलितांसाठीच नाही, ओबीसीसाठी. आता आरक्षण देण्याचा प्रश्न आला तर सगळ्यात पहिलं बाबासाहेबांनी 340वा आर्टिकल लिहिलं. म्हणजे बाबासाहेबांनी 1916ला साऊथ ब्युरो कमिशन असेल, सायमन कमिशन असेल किंवा लिथियम आयोग असेल, याच्या माध्यमातून ओबीसीला एकत्र करायचं, जागृत करायचं काम केलं. बाबासाहेबाच्या नंतर मान्यवर कांशीराम साहेबांनी 300 दिवसापेक्षा जास्त संसदेला घेराव घातला मंडल आयोग लागू करायसाठी. बहीणकुमारी मायावतीची म्हणजे माझी लेक तर आता आली, परंतु बहीणजी ज्या वेळेस आपल्या देशात रस्त्यात नव्हते त्यावेळेस तर बहीणजी रोडवर होती. बहीणकुमारी मायावतीची त्यावेळी रोड झोपडपट्टी गटराच्या कडेने जाऊन सभा घेत होते. आणि हे काही फुकट नाही मिळालं पार्टीला. बहीणकुमारी मायावतीची अशाच झालेल्या नाहीत, लय संघर्ष केलेला आहे. बहीणजीचा त्याग असेल, रमाईचा त्याग असेल, या सगळ्याचं महापुरुषांच्या त्यागावरती आपण इथपर्यंत आलो आणि पुढं बी तेच ह्याच्यात जाऊ. नक्कीच मंडळी, आपण त्यांच्याशी थोडक्यात जाणून घेतलं, त्यांचे विचार जाणून घेतले. अजूनही आपण त्यांच्याशी बोलणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. परंतु मी असं म्हणेन की काळूराम चौधरी हे एक नाव नाही, हा एक विचार आहे आणि अनेक तरुणांना राजकारणात येण्यासाठीचं आदर्श व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.